हाय. जेव्हा घरात भाजीला काही नसतं तेव्हा एकमेव पर्याय म्हणजे झणझणीत गावरान पिठलं. त्याला आपण बेसनही म्हणतो. चला तर मग सुरुवात करूया. इथे एका कढईमध्ये तेल टाकून मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. नंतर जिरे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, लसण आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. आणि छान हलवून घ्यायचं आहे त्याला. कांदा छान लाल भाजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे पाहू शकताय कांदा लाल भाजलेला आहे आपला छान. आता याच्यात मी हळदी पावडर, लाल तिखट 1 चमचा मिक्स करून घेऊया. आणि मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे. आता आपल्याला ह्याला उकळी फुटेपर्यंत थांबायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पाहू शकताय उकळी फुटलेली आहे. आता बेसन पीठ मी घरचं वापरत आहे, घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं. तुम्ही विकतचंही वापरलं तरी चालेल. इथे असं थोडं थोडं सोडून आपल्याला बेसन हटवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर गाठी होतात त्याच्यात. सर्वांची आवडती रेसिपी आहे. तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबतही खाऊ शकता. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. पूर्ण गाठी फुटलेल्या आहेत पाहताल तुम्ही. याला 5 मिनिटं असंच मंद आचेवर आपण शिजवून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी. तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीही टाकू शकता, त्यानेही चव छान येते. पाहू शकताय आपलं गरमागरम बेसन पिठलं तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी AR रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.